थांबा थांबा थांबा, आपल्याला आज वजन कमी नाही करायचं आहे, आज आपल्याला वजन वाढवायचं आहे. तुमचं नाही, ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढवायचं आपल्याला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आज वजन वाढवण्यासाठी आपण मिल्क बनाना ड्रायफ्रूट्स शेक बनवणार आहोत. आणि हो, हा शेक कसा घ्यायचा, कशा पद्धतीने घ्यायचा आणि ह्या शेकनं महिन्याभरामध्ये 5 ते 7 किलो वजन कसं वाढवायचं, त्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेली आहेत. तर नमस्कार, मी जया आणि जयास किचन अँड हेल्थमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स मिल्कशेक. बनाना घालून, केळी घालून हा शेक बनवणार आहोत. आणि हा जो शेक आहे हा घेतल्यानंतर आपलं किती दिवसात वजन वाढेल, कशा पद्धतीने हा शेक बनवायचा, हा शेक कोणी घ्यायचा, तर हे आपण रेसिपी बघूया. चला तर मग रेसिपी बघूया. गूळ घेतलेला या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आवश्यक आहे, साखर अजिबात घ्यायची नाही. साखरेचा वापर वजन वाढवण्यासाठी अजिबातही करायचा नाही आपल्याला. ड्रायफ्रूट्स घेतलेले, बरेचसे नाही घेतलेले मी यामध्ये ड्रायफ्रूट्स. काय काय घेतलेले मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत. आणि पिस्ते घेतलेले, गार्निशिंगसाठी घेतलेले. हे याची फार आवश्यकता नाही आहे, नसले तरी चालतील. तर पुढे आपण बघूया, रेसिपी बघूया. फार असं नाही घ्यायचं आहे आपल्याला, काही जास्त प्रमाणात ड्रायफ्रूटचा वगैरे वापर करायचा नाही, कारण पचण्यास खूप जड असतात ड्रायफ्रूट्स. त्यामुळे 4-4, 6-6 ड्रायफ्रूटचा आपल्याला वापर करायचा आहे 2 ग्लाससाठी. या ठिकाणी मी उकळलेलं म्हणजे बॉईल करून घेतलेलं दूध आहे, ते थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे त्याला. पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, कारण त्यात आपण गूळ घालणार आहोत. तर गुळामुळे तुम्हाला माहीत आहे, गूळ आणि दूध मिक्स झालं गरम तर ते फुटतं. त्यासाठी आपल्याला पूर्ण थंड दूध पाहिजे. आणि गूळ हा कंपल्सरी आहे, अजिबात अवॉइड करायचा नाही. तर दूध हे मी बॉईल करून घेतलेलं आहे, जरा थंड झालेलं आहे ते, त्याला बाजूला घेऊया. आणि मी तुम्हाला सांगते, मी बाउलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मी 2 तास भिजवल्या होत्या, त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर ह्या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचे 4 बदाम. धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे, धुवून घ्यायचे, ड्राय करून घ्यायचे थोडेसे. आणि 5 ते 6 काजू घेतलेले मी. 4 बदाम घेतलेले, 4 ते 6 काजू घेतलेले. 10-12 तुम्ही काळे मनुके घ्या किंवा कुठलेही तुम्हाला आवडतील ते घ्या. तुम्ही पिवळे घ्या किंवा काळे घ्या, पण आवश्यक आहे. 5 ते 6 खजूर घेतलेले. या ठिकाणी बिया काढून घ्यायच्या खजुराच्या मस्तपैकी छान. आणि खजूर पण त्याच्यावर पावडर किंवा काहीतरी पांढरं असतं, तर ते पण आपल्याला धुवून किंवा पुसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घेतलेले. यात पाणी घालून ठेवायचं आहे. हे बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं. आता मी हे बाजूला ठेवणारे 2 तास भिजत ठेवायचं अशा पद्धतीने. आणि मग याचा तुम्ही मिल्कशेक बनवायचा आहे. तर अगोदरच मी 2 तास भिजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स तुम्हाला दाखवत आहे. हे 2 तास झाले, छानपैकी असे फुलले आहे. तुम्ही आता या ठिकाणी म्हणाल का खजूर का पाण्यात घालायचे, तर हो, म्हणजे थोडेसे स्मूथ होतात खजूर, त्याची टेस्ट जरा वाढते अजूनच. आणि मिक्सरमध्ये फिरवतो आपण ज्यावेळेस, त्यावेळेस खूप छान असे चिक्कन होतात ते, म्हणून आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे खजूर. या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं, ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे ज्युसरचं भांडं जरी नसेल तरी काही हरकत नाही. आपलं मिक्सरचं जे इडली डोस्याचं पीठ आपण जे बारीक करतो, ते जे भांडं असेल तुमच्याकडे, ते तुम्ही घ्या, त्याचा वापर करा, काहीच हरकत नाही. तर या ठिकाणी भिजवलेले सगळे आपण ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे. तुमच्याकडे जर अक्रोड असतील तर 1-2च अक्रोड घालायचे, जास्त घालायचं नाही आहे. जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्सचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, कारण यामध्ये आपण केळी पण घालणार आहोत, दूध घालणार आहोत. तर या सगळे पदार्थ मिळून भरपूर असा शेक तयार होतो. तर मी यामध्ये आता थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, खूप आवश्यक आहे. कधी पण ड्रायफ्रूट्स बारीक करताना जेव्हा मिल्कशेक आपण बनवतो तेव्हा डायरेक्टली दूध घालायचं नाही. ते व्यवस्थितरित्या बारीक झालं आहे की नाही हे पण आपल्याला दिसत नाही, आणि ते व्यवस्थित बारीक पण होत नाही किंवा त्याचा कलर खूप असा डाऊन होतो. त्यासाठी आता हे मी मिक्सरमधून एकदम छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असं बारीक झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला काय घालायचं आहे, केळी घालायची. 2 केळी घाला. 2 ग्लाससाठी मी तुम्हाला हे सामान दाखवलेलं आहे सगळं.
2 केळी घ्या तुम्ही, 2 केळी घालायची. 1 ग्लास बनवायचा असेल तर 1 केळी घाला, 2 ग्लास बनवायचे असेल तर 2 केळी घाला, किंवा जास्त केळी तुम्हाला आवडत असेल तर एका ग्लासला 2 केळी तुम्ही आरामात घालू शकता. जेव्हा आपल्याला 2 ग्लास बनवायचे असतात तेव्हा तुम्ही 4 ते 5 बदाम, 4 ते 5 काजू, आवडीनुसार तुमच्या मनुके घ्या, तुम्ही 10-12 घ्या. खजूर ते तुम्ही 8 ते 10 खजूर घ्या. अर्धी वाटी गुळाची घ्या. 2 ग्लाससाठी हे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर केळी तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या. आणि गूळ तर आपल्याला हवाच आहे, पाणी हवंच आहे. आणि दूध जे आहे ते तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे यानुसार तुम्ही दूध घालायचं आहे. तर आता केळी घातलेली आहे, आपण केळी घालून परत फिरवून घेऊया. आणि छान असं बारीक झालेले मस्त पेस्ट असे करून घ्यायची आपल्याला. यासाठी आपल्याला अगोदर दूध घालायचं नसतं, कारण त्याचा कलर पण खूप वेगळा येऊन जातो. आणि दुधावरची साय तर खायला मुलं अजिबात मागत नाही. मग काय करायचं, द्यायचं आपण शेकमध्ये टाकून, आपोआप पोटामध्ये जाणार त्यांच्या. आणि दूध पण नॉर्मल थंड झालेलं आहे. आता हे दूध पण आपण घालून आणि थोडंसं प्रमाणात आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर हा मिल्कशेक जो आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पोहे खातात, उपमा खातात, हे सगळं अवॉइड करायचं आहे. किंवा भाजी चपाती खात असेल ते पण तुम्ही अवॉइड करायचं, ते पण नाही खायचं. त्याऐवजी तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर हा शेक तुम्ही सकाळी 1 ग्लासभर घ्यायचा आहे. किंवा जर तुम्हाला वेळ नसेल सकाळी तर तुम्ही संध्याकाळी जर 4 ते 5 वाजता तुम्ही हा शेक घेतला तर तरीही तुमचं वजन वाढेल. किंवा लहान मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना तुम्ही शाळेत जायच्या वेळेस जर तुम्ही दिलं तर म्हणजे अर्धा दिवस त्यांना भूक पण लागणार नाही. छान त्यांच्या शरीराला बऱ्याच काही गोष्टी या शेकमधून भेटतील, व्हिटॅमिन डी वगैरे. आणि खजूर वगैरे, केस छान राहतील, डोळे छान राहतील, बाकीचं सगळं आरोग्य ह्या एका शेकमुळे तुमचं छान उत्तम राहण्यास मदत होणार आहे. हा शेक जो आहे सर्वांनी डेली जरी घेतला तरी काहीच हरकत नाही. पण याने निश्चितच महिनाभर जर तुम्ही कंटिन्यू घेतला तर खरंच खूप छान पद्धतीनं आपलं वजन आहे ते वाढण्यास सुरुवात होते. लहान शाळेत जाणारे जे मुलं आहे त्यांचं कधीकधी जेवण व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा चावून न खाल्ल्यामुळे त्यांचं वजन खूप वीक असतात. लहान मुलं खूप दिसायला वीक होतात. आपण दुनियादारी खायला घालतो मुलांना तरी वजन त्यांचं वाढत नाही. त्यासाठी हा जो मिल्कशेक आहे हा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, मुलांना खूप आवडेल. यामध्ये कोको पावडर किंवा चॉकलेट सिरप अशा ह्या गोष्टी आपल्याला अजिबात घालायच्या नाही आहे. मुलांना फक्त आपल्याला नॅचरली खायला द्यायचं आहे. उन्हाळा आहे म्हणून त्यासाठी मी थोडंसं बर्फाचे तुकडे घालत आहे. तो पण घरात बनवलेला, घरातला साध्या पाण्याचा बर्फ जो आहे तो तुम्ही वापरा. कारण ह्या दिवसामध्ये ऊन प्रचंड वाढलेलं आहे आणि उन्हामध्ये मुलांना थंड खाण्याची इच्छा जास्त होत असते. त्यासाठी बर्फ घाला किंवा थंड थोडंसं पाणी घातलं किंवा थंड दूध घातलं तरीही चालेल. गार्निशिंगसाठी वरतून आपण पिस्त्याचे पीस घातलेले असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही. पण हा शेक नक्की 1-2 महिने तुम्ही जर घेतला तर नक्कीच वजन वाढण्यासाठी तुम्हाला खरंच खूप मदत होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार, असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, मस्त खा आणि स्वस्त रहा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.